नमस्कार. उत्कर्ष कुलते. काल त्याचा PSI चा ग्राउंड होता. त्याच्यामध्ये तो म्हणजे PSI ला 60 मार्काचा क्वालिफाय आहे. तो त्यांनी क्वालिफाय केलाय. चांगले मार्क घेतले. त्याचा गोळा मला त्यांनी गोळा 9.13 मीटर इतका गोळा त्यांनी टाकलेला आहे, थ्रो केलेला आहे. तिथला सगळ्यात जास्त बेस्ट आहे. 9.7 9.7 ते बेस्ट आहे आजपर्यंत तिथला गोळा. म्हणजे जी भरती प्रोसेस चालू ना आता बेस्ट आहे. काल उत्कर्षने तिथं ते सगळं एक्सपिरियन्स सांगावं त्याला. आम्हाला पहिल्यांदा स्पोर्ट्स फाउंडेशन आवाज येतोय ना? आवाज आहे ना. आवाज स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्याचे सर्व संस्था आणि आमचे जुने मित्र आणि मागील 4 महिन्याचे गुरु चेतन राठोड सर यांचे मी हे करतो की धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यासारख्या एका काय होतं त्याला जास्त वेटवाल्याला थोडं शेप मध्ये तिथपर्यंत तरी नेलं. आणि त्यांच्यानंतर तुमच्यासारखे शुभचिंतक मित्र तर होते जे प्रत्यक्ष पायरीला आपल्याला सपोर्ट करत होते. थोडं जास्त कमी पडलो तरी पण पुशअप करायचे थोडे वगैरे असं मोटिवेशन करून कसा का होईना त्या क्वालिफिकेशनच्या पुढे तरी. त्याच्यानंतर एक 7 जानेवारी 2026 ला ज्या दिवसासाठी तयारी करत तो दिवस तर आलाच. सकाळी 6:15 वाजता आम्हाला बोलवलं ग्राउंडवर. गेल्यानंतर काय थोडं बसवलं वगैरे 7 वाजेपर्यंत कम्प्लीट घेतलं की काही प्रोसेस असेल कामगार असेल. त्याच्यानंतर त्यांनी 4 डिटेल्स पाडल्या 25 जणांच्या आणि मला 14ला त्याच्यानंतर पहिल्या 2 डिटेलचं ग्राउंड झालं आणि तिसऱ्या डिटेलला एकदम लाईनीला थांबवलं. त्याच्या आधी त्यांना 10 मिनिटं तरी वॉर्मअपला वॉशरूमला सगळीकडे सोडलं. आणि ऐन टाइमला त्यांनी लास्ट एक कम पडल्यामुळं 4थ्या डिटेलचा पहिला मुलगा तिसऱ्याला पाठवला तो पहिला मुलगा ठेवला. त्याच्यामुळे रनिंग 800 मीटरची रनिंग करतात न वॉर्मअप भेटला नाहीये. त्यांना फक्त वॉशरूमला जायची परवानगी तेवढी घेतली. आणि मी 4थ्या डिटेल मधल्या 3ऱ्या डिटेल मध्ये यायचे कमीत कमी 70 मॅक्झिमम 100 मीटरच्या आसपास मला थोडं त्यांनी एक्स्ट्राच पळवलं. आणि मी तिथं पोहोचलो की 1 ते 1.5 मिनिटाच्या लगेच सोडली. म्हणजे त्यांनी मला 800 सोडायच्या आधी 100 मीटरचा त्यांनी वॉर्मअप करून घेतला. आणि त्यामुळे काय झालं थोडी एनर्जी पण तिथं माझी वापरल्या गेली. आणि एक पहिला राऊंड कम्प्लीट झाला. मे बी एक 27-28 आसपास कम्प्लीट झाला असेल. तिथंच माझा काय होतं त्याला की दम लागला. असं वाटतं की आता सोडावं. पण आधी 100 मीटरचे मला वाटतं मी 1 मिनिट जरी घेतला असेल किंवा 50 सेकंडच्या आसपास. कारण त्या 200 मीटर मध्ये सगळे पुढे मला मागे टाकून पुढे निघून घेतले. आणि अक्षरशः अशी कंडिशन असते पहिल्या 4 मध्ये मी होतो पहिल्या राऊंडला 600 कम्प्लीट पोहोचलो. शेवटच्या 5-6 मध्ये आलो. पुन्हा मग ते काय म्हणतो की आज नाही पडलो तर पुन्हा पळण्याचा उपयोग नाही तर झालं. आणि शेवटचं इतकं ओढलं जोरात ओढलं की 37 का 38 सेकंदात शेवटचं 200 कम्प्लीट केलं. आणि काय होतं की कम्प्लीट कारण माझा एक मित्र होता तो सहज म्हणला पूर्ण एनर्जीचा वापर झाला पाहिजे. आणि तसंच झालं. ज्यावेळेस मी थांबलो त्यावेळेस मी असं होतो कलंडर गेलो आणि खालीच पडलो. त्याच्यानंतर थोडी डॉक्टरची टीम आली. त्यांनी थोडस अटेन्शन वगैरे दिलं, मेडिकल चेक केलं, बीपी वगैरे चेक केला. आणि ते स्टेबल वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला गोळ्याला मिळालं. आणि मला असं वाटतं की जर त्यांनी आम्हाला पुलअपचा नेलं असतं तर थोडी बिघडला असता. कारण छाती इतकी हवाभरली होती की उभा राहता येत नव्हतं, बॉल तुटत नव्हतं. पण त्यांनी गोळ्याला नेलं. तो 1 मिनिट असा होता जो माझा स्ट्रॉंग पॉईंट होता. त्यामुळे आता असं वाटतं चला इथे यूज कर पुलअप्स पर्यंत जाऊ थोडा स्टेबल तरी होईल. ह्या पायाने मी तिथून लँडिंग ही करेल, जम्प घेईल. आणि ज्यावेळेस उडी मारायला सुरुवात केली कारण लास्ट इव्हेंट होता, माहित होतं जर ह्या इव्हेंट फॉल गेला की इथंच माझं संपतंय सगळं. म्हणून मी काय म्हणलं जोरात तिथं बजरंग बली की जय म्हणलं पळायला सुरुवात केली. तिथं ते सगळे अधिकार होते. शेवट मला क्वालिफाय व्हायचं कसं महत्वाचं होतं. त्यामुळे त्यांनी पण समजून घेतलं. आणि ज्यावेळेस मी तिथं पोहोचलो तर डाव्या पायाचं माप घेत उजवा पाय तिथं पोहोचला. डोक्यात एवढंच होतं एकदा सुरुवात केली ना पळायला जम्प घेतली मागे येत नाही. आणि काय माहित त्या दिवशी उजव्या पायाचं नशीब होतं का उजव्या पायाची जास्त ताकद होती त्या पायाने घेतली. आणि जी इथं प्रॅक्टिस करताना 3.60 मीटर 3.70 मीटर 3.80 याच्या रेंज मध्ये खेळायची
तिथं तिथं 4.17 मीटर उडी बसली. म्हणजे त्या दिवशीची तिथली हायेस्ट उडी मी ज्यावेळेस माझी त्यावेळेस बसली, ते सगळे आश्चर्याने माझ्याकडे बघायला लागले, कारण त्या दिवसात सगळ्यात जास्त वेटवाला मीच व्यक्ती होता. शेवटचा एकदम काय म्हणतो त्याला की एकदम सगळे प्राण नरड्यात आणून सगळं असा जोरात गोळा टाकला आणि नशिबाने माझी साथ दिली की गोळा टाकताना थोडा उतार होता आणि वारं त्या साईडला चालू होतं. ते मला आज लक्षात आलं होतं. त्यामुळे मला माहिती होतं इथं जर थोडा जोर लावून गोळा टाकला 100% थोडा तरी गोळा एक्स्ट्रा बसणार आहे. आणि माझा गोळा जनरली मागच्या आठवड्यात 7.5 पर्यंत जात होता. पण मागच्या आठवड्यात टेक्निक वगैरे बाजूला सरून पूर्ण टाकीवर गोळा टाकून एक 8, 8.5, 8, 8.5 याच्यामध्ये गोळा कंटिन्युअसली राहायला लागला होता. कधी कधी पोलीस भरती पण गोळे 2-3 माझे एक्स्ट्राच गेली 8.5 प्लस. त्यामुळे विश्वास होता ताकद लावून जर टाकला तर 8च्या पुढे जाणार आहे, 8च्या कमी येणार नाही. पण एक फुल ताकदीने ज्यावेळेस गोळा टाकला आणि ज्यावेळेस त्यांनी मेजर केलं तो 9-7 बसला गोळा. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विचारलं गोळा किती, ते म्हणले 9-7. आणि 9-7 गेल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या, कारण तो पहिला गोळा होता जो आउट ऑफ नाही, आउट ऑफ प्रेशरच्या कमीत कमी सुमित सरांनी एवढा तरी एक्स्ट्रा होता आउट ऑफ लाईनीच्या. मग त्याच्यानंतर काय पुन्हा इतरांनी गोळे टाकले पण त्यांना काही गोळे गेलेच नाहीत. मग त्याच्यानंतर अजून एक सरांनी गोळा टाकला कोणता तरी, तो आउट ऑफ गेला. तो एक 8-12 काहीतरी असा होता. त्याच्यानंतर पुलअप्सला नेला आणि ज्यावेळेस पुलअप्सला नेलं सगळ्यात जास्त भीती पुलअपची होती, कारण त्याच्या आदल्या दिवशी अनेक मुलांना ज्यावेळेस त्यांनी 7-8 पुलअप्स मारले का त्यावेळेस त्यांची 3 आणि 4 पुलअप झाले. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर एकच भीती होती पुलअप्सला खायला. नेमकं आपण म्हणतो ना आपल्याच नशिबाला सगळ्या दुनियेतले वाईट माणसं येतात. नेमकं त्याच आम्हाला सगळ्या स्ट्रिक्ट सर आमच्या समोर येऊन उभा राहिला आणि ते थोडा जरी हल्ला की डायरेक्ट मार तुम्ही पहिला मुलगा आला 5 पुलअप्स आणले, भीती पाहिजे 2 कमी सांगले आणि पुन्हा त्यांनी 5